मित्रांनो, सध्या दिवाळी 2-4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकजण एकमेकाला भेटल्यानंतर हेच विचारत आहे, की काय दिवाळीची काय खरेदी आहे? मलाही बरेच जण हे विचारत होते आणि प्रत्येक दिवाळीला मी त्यांना फ्रिज घेतलं किंवा मिक्सर घेतलं किंवा टीव्ही घेतला किंवा काही सोन्याचं काही केलं किंवा हे सांगण्याऐवजी मी त्यांना शेअरची नावं सांगायचे, की बजाज फायनान्स घेतला किंवा व्ही-बी-एल घेतला, अशी नावं मी सांगायची. दिवाळीची खरेदी म्हणजे ती खरेदी माझी राहायची. त्याचा परिणाम हा आहे, की आज माझा पोर्टफोलिओ चांगला प्लस आहे. तर ज्यावेळेस हा सेल चालू राहतो, दिवाळीचा सध्या जसा सेल चालू आहे, त्या सेलमध्ये केलेली खरेदी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत असते. त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बाजार जरी पडत असला, तर दिवाळीचा सेल म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं आणि दिवाळीमध्ये जो खर्च करणार आहे, तो खर्च थोडासा वाचवून जर आपण बाजारात लावला, तर येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याचे परिणाम आपल्याला पोर्टफोलिओमध्ये पाहायला मिळू शकतात. तुम्ही बघू शकता, की गेल्या काही आठवड्यापासून शेअर मार्केट सतत घसरत आहे. वर्षानुवर्ष प्रतीक्षा केल्यानंतर अनेक गुंतवणूकदाराचे पोर्टफोलिओ जे हिरवे होते, ते महिन्याभरातच लाल झाले आहेत. बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार म्हणतात, की त्यांनी वर्षभरात जे काही कमावले होते, ते काही दिवसात गमावले आहे. शेअर बाजारात कोविडनंतर प्रथमच एवढी घसरण दिसून येते. परंतु हे जे वाक्य आहे, जे वर्षभरात जे काही कमावले होते, ते काही दिवसात गमावले आहे. म्हणजेच काय, की हे काही दिवसात जे गेले, ते काही दिवसात पुन्हा परत येणार आहे. जेवढं मार्केट पडत आहे, त्याच स्पीडनं पुन्हा ते वर जात आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर ही जी मार्केट पडण्याची जी संधी आहे, त्याला आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे. तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा मिळू शकतो. बहुतेक किरकोळ गुंतवणूकदारामध्ये नाराजी आहे. म्हणजे आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार एकतर मेहनतीचा पैसा आहे, थोडाफार वाचवला, मार्केटमध्ये मिळेल म्हणून तिथं लावला, नेमकं आपण लावल्यानंतर तो मायनस झाला. असं होऊ शकतंय. तरी घाबरण्याची गरज नाही. आपला पैसा कुठेही जात नाही जोपर्यंत आपण ते विकत नाहीत. जेव्हा आपण विकू त्याच वेळेस आपण लॉसमध्ये जर विकला असेल तर लॉस आपला झाला असं समजू शकतो. परंतु जोपर्यंत विकत नाही, भलेही तिथं आपल्याला रेडमध्ये दिसत असेल, लॉस दिसत असेल, तरीही जोपर्यंत आपण विकणार नाही तोपर्यंत आपला लॉस झालेला नाही. उलट खाली आल्यानंतर जर पैसे असतील तर आपण लावलं तर भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. गेल्या महिन्याभरातील आकडेवारी सांगते, की बाजार अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. रोज सकाळी गुंतवणूकदारांना वाटते, की आता बाजार तेजीत येईल. मी कालच ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की रोज वाटते, की आज बाजार वर जाईल, परंतु तितकाच बाजार हा खाली पडतो. परंतु दिवसेंदिवस विक्री अधिक वाढत आहे आणि गुंतवणूकदाराचे कष्टाचे पैसे बुडत आहेत. हे सर्वात महत्त्वाचे, कारण आपल्याकडे पैसे जास्त नाहीत आणि थोडे पैसे तेही वाचून आपण बाजारात लावले, त्याच्यातले 50-100 रुपये जर जात असतील तर आपल्याला भीती वाटायला लागते. परंतु घाबरायची गरज नाही. तर बाजारात तेजी कधी येणार आहे, तर इथं बघू शकता, मोतीलाल ओसवालचे संशोधक प्रमुख सिद्धार्थ खेमका सांगतात, की स्टॉक मार्केटमध्ये ही घसरण आम्हाला आधीच अपेक्षित होती. त्यात सध्या कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. HDFC सिक्युरिटीचे नागराज शेट्टी म्हणाले, की जर निफ्टी 24,600 आणि 24,700च्या वर गेला तर बाजारात तेजी येऊ शकते. परंतु सध्या निफ्टी हा 24,300च्या खाली चालू आहे. 24,180च्या आसपास निफ्टी चालू आहे आणि तो 24,000च्या वर जाणार नाही आणि 24,600-700च्याही वर जाणार नाही. तोपर्यंत बाजारात तेजी आली असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीचा चार्ट बघितला तर 24,180 चालू आहे. जोपर्यंत 24,000 क्रॉस करून तो वर जात नाही, म्हणजे हा जो रेजिस्टन्स त्याला आता फेस करावा लागेल, तो 24,000 क्रॉस करून त्याला वर जावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला असं समजायला हरकत नाही, की इथून आता निफ्टी हा वर जाऊ शकतो. तोपर्यंत तो वर जाणार नाही. सध्या 24,180 चालू आहे. 24,000चा सपोर्ट कदाचित तो घेऊ शकतो. तर आपल्याला उद्या बघायला लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस या आठवड्यात आहे. शुक्रवारी दिवाळीची सुट्टी आहे. तर 4 दिवसात मार्केट काय दाखवतंय आपण आता उद्या आपल्याला ते बघायला लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये ICICI बँकेचे रिझल्ट आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट हे 10,952 करोड अपेक्षा आहे बाजाराची. तर 10,952 करोड प्रॉफिट आलंय की नाही ICICI बँकेचं, तर इथं बघू शकता 10,952 करोड होतं, तर 13,906 करोड आलेलं आहे ICICI बँक. इथं नाव बघू शकता. म्हणजे प्रॉफिट अपेक्षेपेक्षा चांगलं इथं वाढलेलं ICICI बँकेचं पाहू शकता. सेल्सही वाढलेली आहे 19% आणि प्रॉफिटही वाढलेलं आहे 19%. पण बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट ICICI बँकेनं दिलेले आहेत. सध्या ही कंपनी बघू शकता 8,44,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 18च पाहायला मिळतोय आणि EPS जर पाहिले तर ICICI बँकेनं मागच्या काही वर्षामध्ये कोविडपासून पाहिलं तर सतत चांगले EPS दाखवलेले आहेत. म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट करते. मीडियन पीच्या खाली कंपनी आलेली आहे. 21.8 हा मीडियन पी आहे.
इथं जर पाहिलं सेल्स आणि प्रॉफिट रेव्हेन्यू म्हणू शकतो आपण 54,964 करोडचे 1,74,000 करोडपर्यंत आलेत आणि 12,900 करोडचं प्रॉफिट 50,000पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट इथं बघू शकता सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता 1,255 वर कंपनी ट्रेड करत आहे आणि वारंवार हा सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो. कितीतरी वेळेस हा सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करते. इथून बघायला लागेल की कंपनी वर जाते का रिझल्ट चांगले आलेत म्हणून कंपनी खाली येते. तर बघू उद्या काय होते. तर परंतु ही कंपनी आपल्याला थोड्या काळासाठी का होईना पण रिझल्ट चांगले आले त्याच्यामुळे ही कंपनी वर जाण्याची शक्यता ही जास्त आहे. तर ह्या कंपनीमध्ये आता केलेली गुंतवणूक काही दिवसासाठी आपल्याला चांगली प्रॉफिट बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर IDFC फर्स्ट बँक इथं बघू शकता 72% लॉस आपल्याला म्हणजे मागच्यापेक्षा 72% प्रॉफिट हे घसरलेले आहेत. इथं बघू शकता 747 मागच्या वर्षी होते 212 ह्या वर्षी प्रॉफिट झालेला आहे. तर 72% घसरण प्रॉफिटमध्ये आहे. सेल्समध्ये जर पाहिलं तर 22% वाढ तुम्ही इथं बघू शकता. तर अपेक्षा काय आहे IDFC फर्स्ट बँकची इथं तुम्ही बघू शकता. IDFC फर्स्ट बँक 670 करोडची अपेक्षा आहे. प्रॉफिट किती व्हायला पाहिजे होतं 670 करोड IDFC फर्स्ट बँक. तर 670 करोड प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं पण प्रॉफिट झालंय 212 करोड. म्हणजे अपेक्षेपेक्षा कितीतरी रिझल्ट हे खराब आलेले आहेत. त्यामुळं ह्या बँकेचं आता उद्या बघायला लागेल की काय होईल. तर पुढे बघूया व्हीबीएलचे रिझल्ट चांगलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. नेट प्रॉफिट 24% वाढलेला आहे आणि नेट सेल्ससुद्धा 24% वाढलेली आपण इथं बघू शकतो. आणि प्रॉफिट जे आहे 629 करोडची अपेक्षा आहे. सेल्स 4,805 आणि प्रॉफिट 629. इथं व्हीबीएलचे बघू शकता तुम्ही 4,805 होतं 4,711 म्हणजे सेल्स थोडा कमी आहे. पण प्रॉफिट जर पाहिलं तर 557 करोडचे व्हीबीएलनं प्रॉफिट इथं म्हणजे अपेक्षा 557 करोडची होती. तर 557 करोड ऐवजी व्हीबीएलचे प्रॉफिट हे 629 करोड त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट झालेलं आहे. तर ह्यामुळं हा शेअर इथून वर जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये सध्या केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते. इथं बघू शकता 1,98,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 78चा पी पाहायला मिळतोय आणि EPS जर पाहिले तर EPS ह्याही कंपनीचे जसे ICICI बँकेचे पाहिले तसे हिचेही EPS चांगले वाढलेले आहेत आणि सध्या अजून जास्तच वाढत आहेत. मिडियन पी जो पाहिला तर 63चा आहे. मिडियन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे ही कंपनी सध्या आपण ह्याच्यात जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला प्रॉफिट बनवून देऊ शकते. इथं बघू शकता सेल्स जे आहेत ते 1,800 करोडचे सेल्स आहेत 2012ला. तर आता 18,987 करोड झालेले आहेत. नेट प्रॉफिट 25 करोडचं 2,582 करोड झालेलं आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीने चांगले वाढवलेले आहेत. सपोर्ट इथं वारंवार कंपनीनं घेतलेला आपण बघू शकतो. सपोर्टच्या थोडंसं वर कंपनी गेली जर पुन्हा सपोर्टवर आली 580च्या आसपास तर ही कंपनी चांगली आहे. चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि वरून डिस्काउंटही चांगलं आपल्याला मिळू शकते. 611वर ट्रेड करत आहे. 580च्या आसपास कंपनी म्हणजे 600च्या खाली जर मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. तर ही संधी आहे कारण व्हीबीएलनं बऱ्याच दिवसापासून अशा संध्या दिलेल्या नाहीत. तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरू शकते. कारण सेल जरी थोडासा कमी झाला असेल कारण पावसाळा होता त्याच्यामुळं सेल्स तेवढा झाला नसेल. उन्हाळ्यामध्ये जसा सेल्स होतो तसा झाला नसेल तरीही घाबरण्याची गरज नाही कारण प्रॉफिट ह्या कंपनीचे चांगले आहेत. डोडला डेअरी त्याच्यानंतर ह्या कंपनीचा आम्ही IPO भरला होता 2021ला. तर हा IPO आम्हाला लागला होता पण त्याच वेळेस आम्ही हा सेल करून टाकलेला होता. 30% प्रॉफिट वाढलेले आहेत आणि 45% नेट प्रॉफिट वाढले. 30% सेल्स वाढलेले आहेत आणि 45% नेट प्रॉफिट वाढलेलं आहे. जे की मागच्या वर्षी 43 करोडचं होतं 63 करोडचं झालेलं आहे. सेल्स जर पाहिले तर 768 करोडचे होते तर 998 करोडपर्यंत झालेले आहेत. तर हिचं बाजाराची अपेक्षा तर हिची चार्ट नाही आहे पण प्रॉफिट चांगले वाढवले त्या कंपनीनं तर कदाचित हा शेअर्स वर जाऊ शकतो. तर डोडला डेअरीबद्दल बघायचं झालं तर ही कंपनी बघू शकता डेअरी प्रोडक्ट बनवते. 1259वर ट्रेड करत आहे आणि 0.39% प्लस झालेली आहे. शुक्रवारी ही 7,596 करोडचं मार्केट कॅप असलेलं बघू शकतो आपण. 35चा PE आहे. ROC 22.1, ROE 15.5, फेस व्हॅल्यू 10ची, 58.7ची प्रॉफिट ग्रोथ आणि 59ची
प्रमोटर होल्डिंग आहे. ह्या कंपनीचे EPS बघू शकता तुम्ही. इथून इथपर्यंत जरा EPS एका लाईनमध्ये होते, पण इथून EPS वाढत आहेत, चांगले वाढत आहेत. तर कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे याचा अर्थ असा होतो. आणि मिड पीच्या थोडासा वर कंपनी ट्रेड करत आहे. तर हिचे प्रॉफिट चांगले आलेले आहेत. त्यामुळे ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपला थोड्या दिवसामध्ये चांगला फायदा ही कंपनी करून देऊ शकते. सेल्स बघा, 1590 करोडचे सेल्स 2018ला होते, 3444 करोड झालेत. 57 करोडचं प्रॉफिट 217 करोडपर्यंत झालेलं आहे. इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता. सेल्स आणि प्रॉफिट 3 वर्षामध्ये सिंगल डिजिट आहे, परंतु आता प्रॉफिट चांगला आलेला आहे. आणि इथं गुंतवणूकदाराला इथं बघू शकता 3 वर्षात 29% CAGR आहे. म्हणजे ही कंपनी आपल्याला 26% जास्त CAGR बनवून देऊ शकते. पुढे जर पाहिलं तर चार्ट बघा, या चार्टवर आपल्या लक्षात येईल की 1260 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आणि सपोर्ट तिचा जो आहे 1150 हा सपोर्ट ती घेऊ शकते, इथं बघू शकता. आणि त्याच्यानंतर खाली आली तर 1090च्या आसपास ही कंपनी येऊ शकते. दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा. पण प्रॉफिट वाढलेत, कदाचित सोमवारी मार्केट जर वाढलं तर ही वर जाऊ शकते, पण पडलं तर ती सपोर्टकडे येण्याची शक्यता आहे. तर ह्या कंपनीवर तुम्ही ध्यान देऊ शकता. ही कंपनी आपण चर्चा करत नव्हतो, परंतु हिचे प्रॉफिट चांगले आलेत आणि कंपनी मागच्या काही दिवसापासून चांगलं प्रॉफिट जनरेट करते, म्हणून ही कंपनी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला. ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.